मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। कृपाकटाक्षाची या किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे वंदू तया ते। सर्व वेदांत सिद्धांत गोचरंतम गोचरम गोविंदम परमानंदम सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम्। थोडस ऍडजस्ट करते, मला काहीतरी चुकतंय असं वाटतंय. सॉरी. आता मला कम्फर्टेबल झालेलं आहे. आपला गेल्या वेळेस 298वा श्लोक चालला होता की अतोभिमानं त्यज मांसपिंडे पिंडाभिमानिन्यपि बुद्धी कल्पिते कालत्रयाबाध्यमखंड बोधम ज्ञात्वा स्वमात्मानम उपैहि शांतीम. हे अभिमान टाक, अहंकार टाक. कशावरचा? मांसपिंड आहे म्हणजे पिंडाभिमान. देह जो आहे तर तो काय आहे? एतन मांसमसादि विकारम इति परिभावय वारंवारम म्हणून शंकराचार्यांनी भज गोविंदम मध्ये सांगितलेलं आहे. शेवटी फक्त मांस, चरबी, त्वचा. समर्थ म्हणतात ना की हाडांचा एक सांगाडा बनवला, तो मांसाने लिंपला आणि त्याच्यावरती त्वचा कव्हर करून टाकली. आपल्याला बरं नाही वाटत ऐकायला, नाही का? पण खरं आहे, चांगल्यापैकी म्हणजे आपल्याला शिरांनी गुंडाळला, सगळं त्यांनी वर्णन केलेलं आहे त्याच्यात. जेव्हा कधी कापतं वगैरे त्यावेळी आपल्याला कळतं स्किनचे काही डिसीज झाले, आपल्याला कळतं. स्किन जेव्हा निघते काही यांनी, तेव्हा आतमध्ये काय आपल्याला कळतं. मी ऑपरेशनच्या बद्दल बोलत नाहीये. तेव्हा तर काय काय दिसेल काही भरोसा नसतो. मांसपिंडावरती हा मी मी म्हणून जो अभिमान असतो तो टाक म्हणून सांगितलाय. कारण तो काय आहे, बुद्धीने कल्पना केलेला आहे, केवळ कल्पित आहे तो. अभिमान हा खरा नाहीये. ते मी आहे का? मी नसताना त्याचा मी म्हणून मी धरून बसलेली आहे. म्हणजे जे खोटं आहे त्याच्यावरती सत्याचा अभिमान मी धरून बसलेला आहे. त्याच्याऐवजी कालत्रया बाध्य, आता इथे कालत्रयानी बाधित होणारा नाही, कालत्रय अबाध्य. कालत्रयात देखील जे बाधित होत नाही म्हणजे जे अखंड आहे परब्रह्म, तर ते जाणतो. इथे आता स्थूल देहाचा अभिमान टाकायचा आहे, बरोबर आहे, टाकायलाच हवा. पण तरी देखील स्थूल देहाचा टाकला तरी माझा अभिमान असतो ना. मी म्हणजे बुद्धी, मी म्हणजे चित्त, माझा स्मरणशक्ती काय ग्रेट आहे किंवा नाही आहे, मी विसरते. अभिमानच येतो. पण हा अभिमान जरी देहावरचा टाकला तरी सूक्ष्म देहावरचा जात नाही. अहंकार हा सूक्ष्म देहाचाच भाग आहे, अंतःकरण पंचकाचाच भाग आहे आणि त्याचा अभिमान जाता जात नाही. अहंकाराचा अहंकार असतो. म्हणजे कसं की मला बुद्धीचा अहंकार आहे समजा, पण मला अहंकार मी टाकलाय असा अहंकार असू शकतो, अहंकार नाही हाच अहंकार असू शकतो. आपण कसला अहंकार करू ना काही सांगता येत नाही. त्यामुळे सावध फार राहायला लागतं. सावध साक्षेपी आणि दक्ष तया तत्काळाचे मोक्ष हे एवढ्यासाठी सांगितलेलं आहे की आपण कसला अहंकार धरून बसू हे काहीही सांगता येत नाही या बाबतीत. म्हणून स्थूल देहाचा जो अहंकार बाळगतो
त्याचा देखील त्याग करायला लागतो, म्हणजे सूक्ष्म अहंकाराचा देखील त्याग करायला लागतो. इथे आणखीन पुढल्या श्लोकात, हा आपला बराचसा झाला होता गेल्या वेळे, 299 मध्ये सांगतायत की तो अहंकार टाक म्हणजे काय काय आहे, कसला कसला आपण अहंकार धरून बसतो. त्यजाभिमानम कुलगोत्र नाम रूपाश्रमेषु आर्द्र शवाश्रितेषु, काय शब्द वापरलाय. लिंगस्य धर्मान अपि कर्तृतादीन त्यक्त्वा भव अखंड सुख स्वरूप, शब्द वापरलाय म्हटलंय ना. आर्द्र शव आश्रितेषु, देहाला काय म्हटलंय? आर्द्र शव म्हणजे काय आहे? आपल्या देहामध्ये ओलावा आहे की नाही, कोरडा आहे का? पाण्याचं प्रमाण फार मोठं आहे की नाही देहामध्ये, म्हणून तो ओला आहे. आणखीन ह्या ओल्या प्रेतासारखा देह, पण काय शब्द वापरतात संत, पण काय शब्द वापरतात, कसे वापरवतात नाही त्यांना एवढ्या चांगल्या देहाबद्दल हे शब्द. पण आपल्याला त्याच्यापासून दूर होता यावं यासाठी संतांनी आणखीन म्हणजे सगळ्यांनी अशा पद्धतीने श्रुतीने वगैरे वर्णन केलेली आहे की आपल्याला काहीतरी रीतीने या देहाची अनासक्ती व्हावी, या देहापासून आपण मनाने दूर जावं, त्याचा विचार टाकावा, अहंकार सोडावा, यासाठी या पद्धतीने वर्णन केली जातात. आता हे ओलं शव आहे, प्रेत आहे, चालताय बोलताय आतमध्ये जे अंतःकरण आहे त्याच्यामुळे. पण त्या देहाच्या आश्रयाने कोण कोण राहतं? कुल, गोत्र, नाम, रूप, आश्रम, बरोबर आहे. हे सगळे देहाशी संबंधित आहेत की नाही? देह कुठल्या कुळात जन्माला आला, आमच्या कुळात पूर्वी असं असं झालं होतं, आमच्या कुळात ना एवढी इनामं मिळाली होती, आमच्या अमुक अमुक या पिढीतल्या पुरुषाला ना देवीचं प्रत्यक्ष दर्शन झालं होतं, वगैरे 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 वगैरे. कुलाभिमान, आणि त्या कुलाभिमानातनं ऑनर किलिंग म्हणून जो एक प्रकार आहे ना, तो त्यातनं घडतो. आणि आपण जी पूर्वजांचं गान करतो स्वतः काही नसताना, समर्थ स्पष्ट सांगतात की पूर्वजांची कीर्ती वर्णी सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख, आपली आपण करी स्तुती तो एक मूर्ख, हे जसं आहे तसं सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख. कुलाभिमानम त्यक्त, कुळाचा अभिमान, हा या जन्मात हे कुळ मिळालंय. आधीच्या जन्मात काय होतं आपल्याला माहिती आहे का? आधीच्या जन्मात आपण कुठे होतो माहिती आहे का? किडामुंगी असो, तिथलं काय कुळ होतं? आज ह्या कुळात जन्माला आलो, पुढलं काय कोणी सांगावं? म्हणून कुळाचा अभिमान हा कायम टिकणारा आहे का? बरं, कुळाचं देखील वरती चढतात खाली जातात चाललेलंच असतं. किती कुळं कायम वरती राहतात. कशासाठी कुळाचा अभिमान? गोत्राचा अभिमान. गोत्र म्हटल्यानंतर मग ब्राह्मण कुळ आहे का, वैश्य आहे का, शूद्र आहे का, क्षत्रिय आहे, सगळी येतात ती. प्रत्येकाची गोत्र असतातच, कारण शेवटी सृष्टी जी निर्माण झालेली आहे ती मनूपासून झालेली आहे, आणि म्हणून नंतर जे ऋषी झाले त्याच्यापासून आणखीन पुढे झाली, आपण त्यांना धरून बसतो. पण आपलं मूळ कुठे आहे सगळ्यांचं? एका मनूमध्ये आहे. मनू आणि शतरूपा ह्या दाम्पत्यांनी आपल्याला सगळ्या विश्वाला निर्माण केलेले. मग तसं पाहायला गेलं तर आपण सगळे संबंधित आहोत. कोणाचं रक्त पांढऱ्या रंगाचं वगैरे असतं का? सगळे सारखेच आहेत ना. कुल, गोत्र,
हे जे अभिमान आहे ते या शरीरापुरतं आहे. पुढलं शरीर, मागचं शरीर आपल्याला काहीही पत्ता नाही. मग ह्या शरीरावरती कशासाठी आसक्ती ठेवायची, कशासाठी त्याचा अहंकार बाळगायचा. तेच येतं. नाम रूप हे शरीराला असतं, नाम असतं ते त्या रूपाच्या मुळे मिळतं. म्हणजे काहीतरी रूपाला आलेलं आहे, जन्माला आलेलं आहे म्हणून त्याला नाव ठेवलं जातं. जन्माला आलं म्हणजे त्याला रूप मिळालं. आधी वायुरूप होतं. सूक्ष्मदेह जो असतो तो काही दिसत नाही, वायुरूप आहे. पण नंतर जेव्हा जन्माला येतं तर त्यावेळी त्याला कुळ गोत्र तसंच रूप पण येतं. असं काहीतरी काहीतरी आकार असतो की नाही. गेंड्याला पण आकार असतो, आणखीन ऐश्वर्या रायला पण आकार असतो. दोन्ही रूपवानच आहेत. डॉक्टर काकांनी हे उदाहरण एकदा दिलं होतं. माधुरी दीक्षित तेव्हा फार प्रसिद्ध होती. माधुरी दीक्षित आणि गेंडा दोन्ही रूपवान आहेत म्हणून सांगितलं होतं. आणखीन ते जिथे उतरले होते त्यांच्या मुली ती बसायची ऐकायला, 8 एक वर्षाची होती. तिने ते ऐकलं आणि ती इतकी खवळली, इतकी रागावली की त्यांच्याशी ती 2 दिवस बोलली नाही. इतकी रागावली. माधुरी दीक्षितची फॅन होती प्रचंड, की तुम्ही तिची गेंड्याशी तुलना करताच कशी. आता दोन्ही रूपवान आहे. रूप म्हणजे आकार, गेंड्याला पण आकार आहे. आणखीन कितीही सुंदर स्त्री पुरुष किंवा काहीही गोष्ट असली, अचेतन गोष्ट असली तरी देखील त्याला आकार आहेच ना, म्हणजे रूप आहे. मग काय चुकलं? अगदी बरोबर आहे. त्या रूपाला कसंही असून द्या, आकाराला आलं म्हणजे त्याला रूप आलं. मग त्या रूपाचा अहंकार कशाला धरायचा आहे? आज हे रूप मिळालं, गेल्या वेळी गेंड्याचं सुद्धा असू शकेल. मानवाचं तरी आहे आज. सुंदर नसेल पण मानवाचं तर आहे ना. पुढल्या वेळी आणखीन किड्याचं येऊ शकतं ना. कोणाचं कधी काय आपल्याला मिळणार आहे, अर्थात हा विचार पुढला करायचा नाही. या जन्मात मुक्त व्हायचाच विचार करायचा असतो. साधकांनी पुढल्या जन्माचा विचार करायचा नाही. ह्या जन्मात मुक्त झालंच पाहिजे ह्या निश्चयाने पावलं उचलायची, तर आपण काहीतरी प्रगती करू शकतो. पुढल्या जन्माचा विचार केला तर आहेत अजून पुष्कळ जन्म. बहुनाम जन्मना म्हणते, सांगितलंय गीतेत. पण मग आपले बहुजन्म झालायत आणि हा शेवटचा आहे असं का नाही धरायचं? असं धरलं जात नाही. ह्याला कारण आपण विषयात अडकलेले असतो. आणखीन या जगातलं काय नवीन बघायचं आहे, काय सुख आणखीन मिळतात ती बघायची आहेत, ह्या पद्धतीने आपण जातो. आणि त्यामुळे आपलं मोटिवेशन कमी पडतं. तिथे सगळा घोटाळा होतो की मुमुक्षुत्व कमी पडतं. आणि म्हणून त्या नाम आणखीन रूप सगळ्या जगाची, इथे फक्त आपल्या मांसपिंडाबद्दल बोलतायत ते, पण ह्या सगळ्या नामरूपांबद्दल आपण अभिमान ठेवतो. स्वतःच्या बद्दल ठेवतोच ठेवतो, पण बाकीही सगळ्याबद्दल आपण अभिमान ठेवत असतो. हे माझं, माझं, मी आणि माझं काय आहे. अहंकाराचेच प्रकार आहेत सगळे. अहंकार इतका व्यापक आहे, त्या अहंकाराच्या पोटीच हे सगळं जग जन्माला आलंय. ब्रह्मावरती तरंग काय उठला? मी आहे. म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाचा तिथे जाणीव झाली, याचा अर्थ अहंकार तिथे निर्माण झालाय. सूक्ष्म, अत्यंत सूक्ष्म स्वरूपात, पण तो निर्माण झाला. आणि त्या अहमच्या पोटात नंतर हे सगळं निर्माण झालेलं आहे. आपल्याला स्थूलाकडून सूक्ष्माकडे जायचंय. मग स्थूल जे आहे ते मी आणि माझं, म्हणून मांसपिंडावरचा अहंकार टाकणं हे फार महत्वाचं आहे. आणि तो अहंकार ह्या पद्धतीने काम करत असतो. आपल्या लक्षात पण येत नाही की आपल्याला कुळाचा अभिमान आहे, नामाचा अभिमान आहे. माझं नाव काय आहे, अमुकचं नाव काय आहे, नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा, वगैरे वगैरे. हे सगळं जे आपण नामाचा रूपाचाच विचार जास्त करत असतो.
आश्रम, ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम. संन्यास आश्रमाचा विचार आज करायचाच नाहीये. पण गृहस्थाश्रमात आपण हल्ली असं म्हटलं जातं की हल्ली ब्रह्मचर्य आश्रम जवळजवळ राहिलेलाच नाहीये. कारण जे सो कॉल्ड ब्रह्मचारी म्हणजे विद्यार्थी असतात, तर ते विद्यार्थी टीव्ही वरती काय काय बघत असतात, कुठल्याही सिरियल म्हणा, काय दिसत असतं, ते ब्रह्मचर्याचा आणि त्याचा सुतराम संबंध नसतो. ब्रह्मचर्य म्हणजे सगळा ब्रह्मचर्य हे वेगळी आणखीन व्याख्या आहे. पण सगळी इंद्रिय आवरून एका जागी केवळ अभ्यासामध्ये, स्वाध्यायामध्ये स्थिर करायला लागतात. तिथे संपूर्ण जीवन बंदिस्त ठेवायला लागतं. म्हणजे ते खरं तर कायमच बंदिस्त ठेवायला लागतं, पण ब्रह्मचर्य आश्रमात जास्तीत जास्त बंदिस्त ठेवायला लागतं. इंद्रिय शांत ठेवायला लागतात. आणि मग असा जर का कोणी करत असलं खरोखरी, त्याला अहंकार निर्माण होतो की मी वेदात सांगितल्याप्रमाणे ब्रह्मचर्य आश्रमाचं पालन करतोय. गृहस्थाश्रम, गृहस्थाश्रमामध्ये आपल्या जर का गृहस्थाश्रमाचे नियम पाहिले तर भोगांवरती पण नियंत्रण ठेवलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की कांदा लसूण आता चातुर्मासात खात नाही. अमुक गोष्ट श्रावण महिन्यात करायची. एरवी खूप नियम आहेत अशा पद्धतीचे. अमुक वेळेला अमुक करू नये, अमुक दिवशी अमुक करू नये, हे सगळे नियम जे आहेत ना, ते कशासाठी? त्याच्या मागचा उद्देश लक्षात घ्यायचा. केवळ कर्मकांड म्हणून सोडायचे नियम नाही येते. त्याच्यात आपल्या मनाला मुरड घालायची आपल्याला सवय होते. त्याच्यात आपल्याला तपश्चर्या घडते. नियम जे होते की पानात पडलेलं सगळं पहिलं खाल्लंच पाहिजे, टाकायचं नाही, आपोआपच मनाला मुरड पडते ना. आपोआपच इंद्रियांना ताब्यात ठेवलं जातं ना. व्रत वैकल्य कशासाठी असायची? एवढ्यासाठी असायची. त्याच्यातनं पुण्य किती मिळतं हे पूर्ण गौण गोष्ट आहे. मिळत असेल नसेल, पण मुख्य आपल्याला इंद्रियांना वश करून घ्यायला त्याच्यातनं संधी मिळते. हा गृहस्थाश्रमाचा आहे, आणखी मी तो पाळतीये. झाला अहंकार, काय उपयोग झाला मग त्या व्रत वैकल्यांचा? हे सगळे जे आश्रम आहेत, तर पुढे आता वानप्रस्थाश्रमात वृत्ती ठेवायचे, आपल्याला जाता येणार नाही वाना, पण वृत्ती तरी तशी राहिली पाहिजे. म्हणजे सगळ्यातनं सोडून. आपल्याला माहिती आहे ना की पूर्वी वानप्रस्थाश्रमात घरदार सोडून अरण्यात जाऊन राहत असत आणि तिथे संग्रह नसायचा काही, जे मिळेल ते खात असत. एक वेळचा मला वाटतं संग्रह करायला परवानगी होती, त्याच्या पलीकडे नाही. एकनाथी भागवतात हे सगळे प्रत्येक आश्रमाचे नियम आपल्याला मिळतात. म्हणजे सहज तिथे स्मृती ग्रंथ वाचायची गरज नाही आश्रमांच्या नियमांसाठी. एकनाथी भागवतात सुलभ भाषेत हे सगळे आश्रमांचे नियम सांगितलेले आहेत, ते बघावेत. म्हणजे मग राजे रजवाडे राजवाड्यातलं सगळं सोडून वानप्रस्थात जात असत. म्हणजे किती त्यांची तयारी असायची आधीपासून. त्याच्याशिवाय जंगलातलं अरण्यातलं कंदमुळं वगैरे खाऊन असं जीवन शक्य होईल का? आधीपासून तयारी त्यांची होती. भोगात असताना देखील मन हळूहळू दूर करत होते. पण ह्या सगळ्याचा जेव्हा आपण अभिमान धरतो, अहंकार धरतो की माझ्यासारखा आश्रम नेम पाळणारा मीच. एकनाथ महाराजच म्हणतात की का मतपर जो माझा भक्त आश्रम नेम नाही तेथ. पूर्णपणे भगवंताच्या पायाशी गेलं की आश्रम नियम हे काहीही राहतच नाही शिल्लक. याचा अर्थ राहत नाही शिल्लक म्हणजे पाळू नये असा नाहीये, तर ते पाळले गेले नाहीत देवाच्या साठी, तर त्याला प्रत्यवाय काही लागत नाही, त्याला कुठलाही दोष. कारण ते भगवंताच्यासाठी आहे.
तुकाराम महाराज म्हणतात ना की देव जोडे तरी करावा अधर्म. अधर्म करावा म्हणजे कोणाला चोरीबिरी करायला जायचं नाहीये. अधर्म करावा म्हणजे हे जे नेम नीती नियम, नीती नाही, नियम मी म्हणेन, नीती त्रिकाला बाधित कायम पाळायलाच हवी. आणखीन जीवनमुक्तांना जरी कुठचाही नेम नसला, नियम नसला, तरी ते सहजपणे ते पाळतात. कारण ती किती काळाची सवय असते ते सांगता येत नाही, इतका काळाची ती सवय असते. तसं नीती न्याय वर्तावे सांगतात ना, तर तशा पद्धतीने वागल्यामुळे ती अंगवळणी पडून गेलेली असते. प्रारब्ध काय करून घेईल ती गोष्ट वेगळी आहे. पण हे सगळे जे नाम रूप आश्रम, सगळे अभिमान सोडायचे. सगळे हे टाकायला पाहिजेत. म्हणजे ते करायचे नाही तसं नाही, ते पाळायचे, सगळं करायचं. कुलधर्म कुलाचार पाळायचे, कुलदैवतेला जायचं, सगळं करायचं. पण त्याच्याबद्दलचा अहंकार ठेवायचा नाही. मी करणार, मी किती व्यवस्थित करते, गृहस्थाश्रम किती नीट पाळते, वगैरे वगैरे. हे जे सगळे आहेत, तर हा अहंकार टाकायचा आहे. मग पुढे लिंगदेह येतो, सूक्ष्म देह येतो. त्याला देखील अहंकार असतातच की नाही. मी बुद्धिमान, मी कर्तृत्व, माझं केवढं आहे, कर्तृत्व भोक्तृत्व, स्मृती विस्मृती, बुद्धी, न कळणं, बुद्धिमांद्य म्हणूया, मनाने चांगलं असणं वाईट असणं, मनात काय विचार येतात, सगळ्या ह्या ज्या गोष्टी आहेत या सूक्ष्म देहाला जातात. त्यांचा अभिमान तर आपल्या जास्त जवळ आहे. स्थूल देहाचा एक वेळ आपण सोडू, कारण स्थूल देहापेक्षा सूक्ष्म देह हा आत्मतत्वाला जवळ आहे असं म्हणूया. आत्मतत्व राहतं सगळ्या देहात, बरोबर आहे. पण चिदाभास रूपाने ते सूक्ष्म देहात असतं, अंतःकरणात असतं ते. त्यामुळे सूक्ष्म देह हा त्या चिदाभासाला सगळ्यात जवळचा आहे. ब्रह्मतत्व सगळीकडेच व्यापून आहे, जडात पण आहे. पण चिदाभासामुळे आपल्याला जीवत्व आलाय की नाही, चैतन्यत्व त्याच्यामुळे आलाय की नाही. आणखीन तो कुठे राहतो, तर तो सूक्ष्म देहात राहतो. चिदाभास आरशामध्येच प्रतिबिंब पडणार आहे. अंतःकरण स्वच्छ आहे म्हणून तिथेच तो राहू शकतो, बाकी त्याला राहायला जागा नाहीये. मग तो जो तिथे आहे, तो सगळ्यात जवळ जे आहे त्याचा अभिमान तो धरतो. तो जास्त स्ट्रॉंग अभिमान असतो, तो सुट्टा सुटत. आणि मी आहे हा सगळ्यात पहिला अभिमान आहे, माझ्या अस्तित्वाचा अहंकार आहे. आणि त्या अस्तित्वाच्या अहंकारातनं माझी बुद्धी, मी, माझं मन, माझं चित्त, माझा देह, हे सगळे त्यातून निर्माण झालेले. सगळ्यात पहिला जो आहे ना, तो मी आहे, त्याच्यावरती मी अमुक आहे. अमुक आहे म्हटलं की संपलं. मी आहे हा सामान्य अहंकार आहे, त्याची गरज असते आपल्याला, नाहीतर व्यवहार होणार नाही. पण मी अमुक आहे, मी असा आहे, मी तसा आहे, हे आलं की आपण गेलो. पण हे सगळे अभिमान टाकले की केवळ असणेपणाचा अभिमान त्रास देत नाही, तो पाहिजे असतो. हे सगळे टाकून मी चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, माहितीये ना आत्मष्टक वगैरे हे जे आहेत ते, की मनोबुद्धी चित्ताहंकार नाहम, मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम, न च श्रोत्र जिव्हे न च घ्राण नेत्रे, वगैरे हे जे सगळे अगदी यादी वाचलेली आहे. मग काय, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, सच्चिदानंद रूप असं जे शिव तत्व ब्रह्मतत्व आहे ते मी आहे.
म्हणजे इथे व्यतिरेकांनी ह्या सगळ्याला बाजूला टाकलेला आहे. आणखीन मग सगळ्यांमध्ये व्यापून असलेला जे तत्व आहे ते मी आहे असा विचार केलाय. मागे पण हा विचार झाला होता की पंचकोश आपण निराश करू, पण नंतर मी कोण आहे, सगळीकडे व्यापून कुठे आहे, काय आहे, कसं आहे, हेही जाणायला लागतं. केवळ टाकून दिलं तर काही नाही राहत, शून्याची अवस्था याच्यात भीती असते. त्यामुळे काही मी अमुक नाहीच्या बरोबर मी ब्रह्म आहे, मी आत्मतत्व आहे, चिदानंद रूप आहे, हे पण आपल्याला लक्षात ठेवायला लागतं. तेच इथे सांगितलं आहे की कर्तृत्वादी लिंगदेहाचे कर्तृत्वादी धर्म देखील टाक आणि नित्यानंद असा जो आत्मा आहे तो तू हो. हो म्हणजे आहेसच तू, पण ते ज्ञान तुला व्हायला पाहिजे. आपल्या जवळ आहे, मी आहे ते, पण मला ते कळत नाही ना, तिथे सगळ्यात घोटाळा झालाय. कोणी कोणी असे असतात की अजिबात स्वतःवरती विश्वास नसतो, आत्मविश्वास गमावलेले असतात. मग कायम अगदी असे काय म्हणूया, मान खाली घालून लोकांचं ऐकत, स्वतःला दोष देत असे ते बसलेले असतात, असं काम करत असतात कसं तरी. तोच आत्मविश्वास जर का जागृत झाला, आत्मविश्वासाची फार गरज असते, व्यवहारात पाहिजेच तो. आणि एरवी देखील मला हे झालं पाहिजे, मी हे करणार आहे, मला का नाही जमणार, हा आत्मविश्वास परमार्थातही आवश्यक असतो. नाहीतर काय अहंकार, तो मला काही जमणार नाहीचा अहंकार आपण धरून बसतो. तुमचं काय बाबा, तुम्ही हुशार, संपलं, म्हणजे मी काही करणार नाही. तुमचं काय बाबा, तुम्ही हुशार, याचा अर्थ मला हे करायचं नाहीये हा होतो. मी बुद्धू आहे हा अर्थ त्याच्यातनं नसतो पुष्कळ वेळा. आणि समजा नाही एकदा कळलं, अभ्यास करत राहिलं तर ते कळायला लागतं. नामासारखं साधन नाहीये त्याच्यासाठी. न कळे ते कळो येईल उगले, नामे या विठ्ठले एकाची. हे जे सांगितलेलं आहे, तर अभ्यास केला की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी टाकणं शक्य असतं. परत परत हा विचार करायचा आहे की हे अहंकार म्हणजे मी नाही. आणि मग वाटायला लागतं की मी असं, मी नाही म्हणून मी सगळ्या अहंकारांचा त्याग केलाय. आता त्या अहंकाराचा कोणी त्याग करायचा, तो पण मलाच करायला लागतो ना. म्हणजे त्या अहंकाराचा त्याग करायचा म्हणजे त्याच्याकडे साक्षीत्वाने पाहायला लागतो की माझ्या मनात हा विचार चाललाय, अरे म्हणजे मी अहंकार टाकतीये, त्याचा मला अहंकार होतोय. जसा मी वैराग्य संपन्न आहे ह्या बुद्धीचाही त्याग करायला लागतो. येन त्यजसी तत्यज म्हणून वचन आहे की ज्याच्या साह्याने तू टाकतोयस ते टाक मुख्य. तो अहंकार सूक्ष्म आहे, तो टाक. आत्मारामात म्हटलंय ना की काही नाही उरले असं कोण म्हणतोय, तो तू आहेस ना. स्वामी काही नाही उरले, त्याच्यावरती समर्थ म्हणतात की अरे नाही नाही म्हणता काही उपजले की. तिथे आहे, तू नाही म्हणतोयस, पण त्या नाही मध्ये काहीतरी दुसरं अहंकार जन्माला आलेला आहे, सगळं मी देऊन टाकलं. अहंकार फार सूक्ष्म आहे, म्हणून त्याच्यातनं सुटका करून घेतली की तुला तू कोण आहेस हे सहज जाणता येईल, तसं तुला होता येईल. संतन्ये प्रतिबंधा पुंसहा संसार हेतवो दृष्टा तेषामेव मूलम प्रथम विकारो भवती अहंकार. प्रथम विकार आहे, प्रथम जे झालेला आहे तो अहंकार आलेला आहे. मूळ काय आहे, मुख्य विकार, पहिला विकार अहंकार आहे. आपण पाहिलं की ब्रह्मावरती जाणीवेचा तरंग उठला, जाणीव म्हणजे अहंकार आहे, मी आहे.
स्वतःच्या अहंकाराचा, स्वतःच्या अस्तित्वाचा अहंकार, अहंकार म्हणजे जाणीव, ती निर्माण झाली. मग बाकी जे प्रतिबंध आपल्याला एरवी दिसतात, आपण पुष्कळ पाहिलाय. अहंकाराच्या बरोबर आपण मोक्षाला प्रतिबंध करणारे म्हणूया, बंधाला कारणभूत असणारे म्हणूया, असे कितीतरी पाहिलेले आहेत. ही मूळ काय आहे? आवरण, विक्षेप वगैरे पाहिले होते आपण. आवरण केवळ झाकून टाकतं, पण विक्षेप बंधाला प्रत्यक्ष कारण आहे. विक्षेप जग आहे, नानात्व आहे, हे बंधाला प्रत्यक्ष कारण आहे. मन चंचल असतं, त्याच्यात एका जागी स्थिर राहत नाही. मी माझे, ही साखळी सुरू होते. त्या विक्षेपातनं हे सगळं सुरू होतं. आपण हा सगळा विचार करून झालेला आहे की संसाराचा हेतू काय आहे, बंधाचा हेतू काय आहे. हे बंध आहे ना, मग ह्या बंधाला काय काय हेतू आहेत, हा आपण विचार केलेला होता याच्या आधी. आणखीन मग त्याच्यानंतर पंचकोशांचा आपण विचार केला होता. एक 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 गोष्टीवरचे अभिमान टाकायचे, त्याच्यात हे अहंकार टाकणं फार महत्वाचं आहे. पण प्रतिबंध जे आहेत, तर आवरण, विक्षेप, त्याचा कितीही विचार केला तरी परत परत थोडा तरी करायला लागतो. विक्षेपात सगळं जग येतं. माझं मन तिकडे तिकडे धावताय, विक्षेप. ह्या सगळ्याला दूर करून एका जागी मनाला ठेवणं, तसं ठेवलं की फक्त आवरण होत. हे आवरण काढण्याचं काम श्री गुरूंशिवाय दुसरं कोणीही कधीही करू शकत नाही. आवरण काढायचं काम त्यांचं आहे. आपण विक्षेप दूर करतो म्हणजे काय? उपासना जी निष्काम असते, निष्काम कर्म, यांच्या साह्याने आपण हळूहळू चित्ताला शांत करत जातो. चित्ताची धाव बंद करत जातो. कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढवायची. आणखीन ते कॉन्सन्ट्रेशन कुठेही आपण जेव्हा म्हणू तिथे झालं पाहिजे. केवळ आवडीच्या गोष्टीत असं नाही. चित्त आपल्या ताब्यात आलं पाहिजे. आपण जे मनाच्या ताब्यात आहोत ते नको, तर ते आपल्या ताब्यात आलं पाहिजे. पहिला विकार अहंकार आहे. सुरुवातीला मुख्य अहंकार जन्माला आलेला आहे आणि तो शेवट जाणार आहे, एवढं लक्षात घ्यायचं. जे आधी येतं ते शेवट जातं. डब्यात आधी जो पदार्थ भरतो तो सगळ्यात शेवटी निघतो. सुटकेस आपण घेऊन जातो. सुटकेस मध्ये तळातली गोष्ट काढायची, तर एक्झॅक्टली असा हात घालून ती कुठे आपल्याला माहित असते तर काढता येते, नाही असं नाही. पण जर का सगळी खरोखरी काढायचं असलं आपल्याला तिथलं, तर वरचे पदार्थ आपल्याला काढायला लागतात, तरच आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. नेहमीच आपल्याला हे सगळे अनुभव आहेत, पण आपण ते साधनेत इथे लावायला लागतात की अहंकारा पहिल्यांदा आलेला आहे, त्याच्यानंतर मल, विक्षेप हे सगळे सुरू झालेले आहेत. तो विक्षेप आला ना, त्याच्यातनं मग पुढे नाही ते उद्योग करायची इच्छा व्हायला लागते. कारण मुळात तो भेद आलेला आहे. मुळात जग दिसायला लागलेलं आहे. मुळात मन धावायला लागलेलं आहे. आणि मन धावायला लागल्यानंतर मनाने नाही त्या गोष्टी मागायला सुरुवात केली, तिथे विक्षेप, हे मन दोष यायला लागला. हे सगळे जे आहे, या सगळ्याला मूळ आहे तो अहंकार आहे. पण प्रत्यक्ष बंधाला कारण हे आवरण आणि त्याच्याहून देखील विक्षेप कारणीभूत आहे. आणि त्या विक्षेपातनं देहाचा अहंकार जन्मलाय. सूक्ष्म देहाचा, स्थूल देहाचा हे अहंकार त्या विक्षेपातून जन्मलेले आहे. म्हणून हे जे प्रतिबंध आहे, त्याच्यात देहाहंकार, आश्रम, कुल, धर्म, परत आपण तिथे गेलो, असे हे सगळे संसार प्राप्तीला जे हेतुभूत आहेत, ज्यांच्यामुळे आपल्याला परत परत जन्म मिळत असतो, हे सगळे दूर करायला पाहिजे. जो मोक्षेच्छू आहे त्यांनी हे दूर करायलाच हवं.
त्याच्याशिवाय मोक्ष नाही मिळणार. अहंकार केल्याशिवाय मोक्ष मिळत नाही. आपल्याला वाटतं की आपला अहंकार केलाय, पण कुठे कसा दबा धरून बसलेला असतो ना, सांगता येत नाही. त्याने झडप घातल्यानंतर सुद्धा आपल्याला कळतं असं नाही. सहज झालेला असतो तो. आणि अगदी खरं सांगायचं तर खरा अहंकार, पूर्ण अहंकार लयाला कधी जातो? जेव्हा प्रत्यक्ष अनुभव येतो ते. शंका, अहंकार या गोष्टी प्रत्यक्ष अनुभव येतो तेव्हा जातात पूर्णपणे. तोपर्यंत थोडे असतात. आणि त्या जेव्हा अहंकाराचा देखील लय होतो तेव्हा अनुभव येतो. आणि अनुभव आल्यानंतर अहंकार समूळ जातो. फरक आला लक्षात? लय होतो म्हणजे पुन्हा उठतो तो. झोपेत आपल्या मन, बुद्धी, चित्त, अहंकार लयाला जातात आणि जाग आल्याबरोबर परत जागे होतात ते. समूळ नष्ट करायला तिथे आपल्याला प्रत्यक्ष अनुभव यायला लागतो. तर एकदा अनुभव आला म्हणजे नष्ट झालं का? अजिबात नाही. तो दृढ व्हायला लागतो, पक्का व्हायला लागतो. मी माझं हे सगळे जे आपले अहंकार आहेत ते समोर जायला लागतात. मी माझं नाही, मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगवो आता. हे सगळं तू आहेस, तुझं आहे ते तुके देवाचे. सगळे संत आपल्याला तेच सांगतात हो, कोणीही वेगळं सांगत नाही. आणि त्यामुळे हे जे संप्रदायातले भेद आपण म्हणतो ना, ते केवळ उपासना भेदाने निर्माण झालेले आहेत. आपल्याला एक कुठची तरी चाकोरी देण्यासाठी निर्माण झालेले आहेत. त्याचा तेवढा उपयोग नक्की आहे, पण शेवटी सगळे एक आहेत हे पाहिजे मनात. शेवटी एक ब्रह्मच सत्य आहे, बाकी सगळं मिथ्या आहे. हे जिथे मानतात ते सगळे एकच आहेत. सगळे संत तेच सांगतात, त्याच्या पलीकडे काहीही कधीही सांगत नाही. हे अगदी लक्षात ठेवायचं. आणखीन त्याप्रमाणे कुठल्याही संतांचं वचन घ्यायचं, आपण त्यानुसार वागायचं. आपल्याला त्यावेळेला जे आठवेल ते आपल्यासाठी योग्य आहे ते आपण घ्यायचं, आणखी त्याप्रमाणे वागायचं. म्हणून संसाराला, संसाराच्या प्राप्तीला म्हणजे ह्या जन्म मरणाच्या चक्राला संसरती ही व्याख्या पाहिली ना आपण. जो सरत जातो, सारखा बदलतोय. ह्या संसाराला जे कारण आहे, प्रतिबंध संसार दूर करण्याला आहे, तो मूळचा अहंकार. अहंकारावरती जे आवरण वगैरे निर्माण झालेलं आहे, म्हणजे स्वरूपाचं ज्ञान करून देत नाही आपल्याला. ही सगळ्या गोष्टी विचाराने दूर करायच्या आहेत आपल्याला. विचाराशिवाय त्याला दूर करायला दुसरं साधन नाही. कर्म उपासना तो विचारक्षम बुद्धी व्हावी म्हणून आहे. बाह्य साधनं सांगितलेली आहेत, पण अंतरंग साधन विचार हेच आहे. आणि ते तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा, आपुला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. बास, तेच करायचं. त्याच्या पलीकडे आपल्याला काहीही करायचं नसतं. पण ते करणंच सगळ्यात जड आहे. दुसरं काही करायला सांगितलं सोपं असतं, कारण आपला रजोगुणच स्ट्रॉंग असतो माणसामध्ये. रजोगुण खूप स्ट्रॉंग असतो. सारखं काहीतरी करावंसं वाटतं, सतत हालचाल असते. पहा ना, मी आता पटकन बाहेर पाहिलं, हालचाल असते, ती ताब्यात ठेवायला लागते. म्हणून इथे जे म्हटलंय की मुख्य विकार अहंकार आहे, तिथे मूळ अहंकाराचा विचार नाही करायचा. कारण चित्त म्हणा, मन म्हणा, बुद्धी म्हणा, सगळ्याच्या मागे मी आहे की नाही. मला कळलं, मला कळलं नाही, मला आठवण झाली, मी विसरले, सगळ्याच्या मागे मी आहे. मूळ अहंकार आहे. अहंकाराच्या मैदानावरती यांचे खेळ चालतात असं डॉक्टर काका म्हणतात. आणि गंमत अशी असते की हे मन, बुद्धी, चित्त, अहंकार गेले की अहंकार सुद्धा आपोआप जातो. त्याला वेगळा घालवायला लागत नाही. घालवायला काय लागतं, तर मन, बुद्धी
बुद्धी चित्त हे जेव्हा आपण बाधित करतो, लयाला घालवायचे नाहीयेत, लयाला रोज जातात झोपेत, समाधी काळात जातात, पण ते आपल्याला बाधित करायचंय. बाधित करायचे आहेत म्हणजे असून नसल्यासारखे करायचे. आणखीन जेव्हा गरज नाही त्यांची तेव्हा त्यांना खड्यासारखं दूर ठेवायचं आहे. ते माझे आहेत, मी नाही आहेत, आणि त्यांचा मला वापर करून घ्यायचा आहे. ती माझी साधनं आहे. आचारी जेव्हा कुठे जातात ना, तर तेव्हा आपल्या पळ्या झाडे वगैरे स्वतःला जी सवय असते ती घेऊन जातात पुष्कळ वेळा. तशी ही आपली साधन आहेत, ती आपण सगळीकडे बरोबर आपल्या बाळगतो आणि त्यांचा उपयोग करून आपल्याला जे करायचं आहे ते करायला पाहिजे. त्यांचा उपयोग बंधनात पडण्यासाठी करायचा का मुक्तीसाठी करायचा हे आपल्यावरती अवलंबून आहे. आणि यासाठी आचार्यांनी आपल्याला इतक्या पद्धतीने त्या बंधाचं स्वरूप सांगितलं आणि त्या बंधातनं बाहेर पडायला परत परत सांगतात. त्याच्यासाठी वेगवेगळ्या अँगलमधनं आपल्याला ती गोष्ट सांगता येते. संसाराचा हेतू जे आहे, संसार प्राप्ती ज्याच्यामुळे होते, ते सगळे प्रतिबंध दूर करायचे, अभ्यास करायचा आहे. आणि शेवटी मुळापर्यंत जायचा आहे, तो म्हणजे अहंकार आहे. अहंकाराला ओळखलं, त्याचं साक्षीत्व केलं की अहंकार जातो. अहंकार तसा जात नाही, कारण शेवटी सूक्ष्म विचार करणारी जी अंतःकरण वृत्ती आहे, बुद्धिवृत्ती आहे, तिच्या सहाय्याने आपण हे करत असतो ना सगळं. मग ती सूक्ष्म बुद्धी, तो सूक्ष्म अहंकार हे घालवायला त्यांचं साक्षीत्व करायला लागतं. साक्षीत्व केल्याशिवाय हे सगळे जे सूक्ष्म देहाचे घटक आहेत त्यांना तोच एकमेव उपाय आहे, साक्षीत्व करायचं त्याचं. माझ्या मनात काय चाललंय बघायचं. मनातले विकार कमी व्हायला लागतात, मनाचा लय व्हायला लागतो. संधीचा अभ्यास जो एकदा सांगितला होता ना कधीतरी, त्याच्यात तेच आहे की दोन विचारांमध्ये एक छोटीशी गॅप असते. किती? लव मात्र. आपण आता साऊंड वेव्स वगैरे वेव्स आहेत, कशा जातात? बेस लाईन असते, अशा जातात की नाही. इलेक्ट्रिक वेव्स अशा जातात, त्या वर खाली, बेसलाईन पासून वर, बेसलाईन पासून खाली, अशा त्या वेव्स जात असतात. दरवेळी बेसलाईनला स्पर्श करतात की नाही? बेसलाईनला येतात की नाही? येतातच. ती बेसलाईनचा जो स्पर्श आहे तो पकडायचा आहे. एक वृत्ती उठली, बेसलाईनला आली. दुसरी वृत्ती उठली, बेसलाईनला आली. ग्राफ असतो ना. तिसरी उठली, परत आली. ही जी परत येते तो बेसलाईनचा जो एवढासा पिरियड असतो, लक्षात येत नाही, तो पकडायचा असतो. तिथे साक्षीत्व लागतं आपल्याला. म्हणून वृत्तींचं साक्षीत्व लागतं. वृत्ती म्हणजे मनात जे काय उठतायत तरंग, बुद्धीचे जे तरंग आहेत, ते त्यांच्याकडे, ते मी म्हणून न बघता त्यांच्याकडे वेगळेपणाने पाहायला लागतं. आणि असं वेगळेपणाने जर का आपण पाहायला लागलो तर ते अहंकाराचे तरंग देखील शांत व्हायला लागतात. हा एक अभ्यासाची पद्धत सांगितलेली आहे. याला संधीचा अभ्यास असंही म्हणतात. संधी साधू माणसं असली तर आपल्याला करता येणं, जाऊन दे, संधी साधू माणसं ह्याच्यात पडतच नाही. पण हा संधीचा अभ्यास आहे आणि त्याच्या साह्याने संधीचा अभ्यास जरी आपण केला नाही तरी जेव्हा आपण साक्षीत्व करतो ना ह्या चित्ताचे वगैरे मनाचं, तेव्हा त्याचे व्यापार थंडावायला लागतात. आणि हा हे सगळं घालवायचा एक चांगला उपाय आपल्याला सांगितलेला आहे शास्त्रांनी. इथे आपलं 300 पर्यंत झालेलं आहे. यावत स्यात् स्वस्य संबंधो अहंकारेण. तिथे
जेव्हा अवग्रह असतो ना असा एस, तो अ म्हणून असतो तिथे. संधी होताना तो अलुप्त होतो, आणखीन तिथे अवग्रह देतात. आता तिथे सुद्धा नवीन व्याकरण आणायचा प्रयत्न चाललाय, तो अवग्रहच काढून टाकताय. जाऊन दे. संबंधो अहंकारेण दुरात्मना तावन्न लेश मात्रापि मुक्ती वार्ता विलक्षणा. म्हणजे जोपर्यंत हा जो दुष्ट अहंकार म्हटलेला आहे त्याच्या बरोबर आपला संबंध असतो, तोपर्यंत मोक्षाची गोष्ट काढू नका, म्हणून दुष्ट म्हटलंय याला. दुरात्मना म्हटलं. का बरं? अहंकार काय वाईट असतो? अजिबात नाही. मी एवढी चांगली, माझा अहंकार कसा काय वाईट असेल? तोच वाईट आहे, कारण तो मोक्षाला प्रतिबंध करतो. आणि जे काही मला देवापासून दूर ठेवतं त्याच्यापासून मी दूर राहायला लागतं. सगळ्यात शेवटचा जो अडथळा आहे तो त्या अहंकाराचा आहे. मोक्षापासून तिथे जाण्याच्या मार्गावरती देखील तो अहंकार, त्याला काय काय एक एक उपमा दिल्या आहेत. साप म्हटलाय, मगर म्हटलेलं आहे, लाव म्हटलेलं आहे, म्हणजे भूत. चिक्कार नावं दिलेली आहेत. एवढी नावं का बरं सुचली संतांना? तर तो सोडता सोडत. मगर मिठी जशी म्हणतात ना, की एकदा मगरीने तोंडात धरलं की सुटत नाही. ती गजेंद्र मोक्षाची कथा त्यातनच आहे ना, की मगरीने त्याचा पाय पकडला. आता एवढा बलवान हत्ती, त्याला देखील मगरीच्या तावडीतनं सुटका करून घेता आली नाही. तसा अहंकार असतो. आणि त्याला घालवण्यासाठी मगरीच्या तावडीतनं सोडवायला जसं भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्र टाकलं, तसं त्या भगवंताची आपल्याला आराधना करायला लागते, उपासना करायला. उपासनेने चित्त शांत जेव्हा होतं तेव्हा मन बुद्धी चित्त हे शांत झाले की तो अहंकार आपोआप शांत होतो. मग त्याला वेगळा काढायला लागत. जेव्हा मनाचे व्यापार थंडावतात तेव्हा बुद्धीचे आपोआप थंडावतात. हे कसं परस्पराच्या अवलंबवरती अवलंबून आहे बघा. मन संकल्प सारखं करत असतं. अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, हे नको, ते नको, हे असं करावं का तसं करावं, काय करावं, अखंड मनाचं चाललेलं असतं. आणि बुद्धी मग शेवटी मन जेव्हा म्हणतं की आता नक्की बाबा सांगा काय करावं, बुद्धी निर्णय करते. त्याच्यावरती देखील मन शंका घेतं, काम त्याचं चालूच करतं, पुन्हा बुद्धी निर्णय घेते. आता निर्णय नक्की झाला की ते चित्त पकडून ठेवतं. अवधारणात्मिका वृत्ती चित्ता, चित्त तो निर्णय पकडून ठेवतो. त्याच्या अनुषंगाने विचार करायला, त्याच्या भोवती गोल 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 फिरत राहत, गाण्याच्या बैलासारखं फिरताय. असं करावं, आता ह्या बाजूने जावं, मग आता हे करावं. चित्त त्याच्याबद्दल विचार करायला लागतं, अखंड विचार करायला लागतं. आणि हे सगळं अहंकारावरती चाललेलं आहे. मग इथे मुळात काय झालंय की मी हे सगळं करतेय की नाही. मग हे मन बुद्धी चित्त माझ्यामुळे चाललेलं आहे. तो मी गेला, पायाखालची जर का जमीनच सरकली तर ते पडणार आहेत की नाही. पण तशी ती सरकवता येत नाही. आधी त्यांना पाडायला लागतं तेव्हा ती सरकते. मग त्यांना पाडायला पुन्हा त्या मनाला आपल्याला शिकवायला लागतं, पुन्हा त्या मनाला शुद्ध करायला लागतं. आणि म्हणून मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्ष हो जे म्हटलेलं आहे, ते ह्या मनाच्या सगळ्या कल्पना ज्या असतात ना, त्या कल्पनांच्या मुळे आपल्याला ते अडकवत आहे. त्या कल्पना छाटायला लागतात. त्यासाठी वैराग्य लागतं. पुन्हा सगळं आपलं येतं ते त्या समाधी षटक वरती येऊन पोचतं. तर त्याच्याशिवाय गती नाहीये. त्या आत्मसात केल्याशिवाय
आपण परमार्थ मार्गात शेवटपर्यंत जाऊ शकत नाही. यासाठी त्याला एवढं महत्व आहे. त्याचं वेगवेगळे जे आपल्याला पैलू सांगतायत ते ह्या दृष्टीने सांगतायत की अहंकार हा दुष्ट आहे, पण त्याला निर्माण मीच केलेला आहे. मी निर्माण केलेला अहंकार मलाच झाकून टाकतोय, माझ्या स्वरूपाला झाकून टाकतोय. तो जर का दूर करायचा तर त्याला विरोधी काहीतरी पाहिजे. तो ज्याच्यावरती पुष्ट होतो, तो देह, ते मन, ते बुद्धी, ह्या सगळ्यांचा मी बात केला पाहिजे. ते खरी नाहीयेत हा विचार केला पाहिजे. आणि मग ते क्षीण व्हायला लागतं. म्हणून अहंकार ग्रहान मुक्त स्वरूपम उपपद्यते, चंद्रवद विमल पूर्ण सदानंद स्वयंप्रभा. इथे अहंकार ग्रह म्हटलाय. आता ग्राह म्हणजे हे मगर, ग्राह ग्रासैक कर्मणे, मगर म्हटलंय, इथे ग्रह म्हटलंय. ग्रह म्हणजे राशीला लागतात ना, तसा ग्रह. हा अहंकार आपल्या राशीला लागलाय आणि आपल्याला मुक्त होऊन देत नाही. तिथे त्याची वक्र दृष्टी झालेली आहे बहुतेक, त्यामुळे तो आपल्याला मुक्त होऊन देत नाहीये. उदाहरण दिलंय की चंद्रवत, चंद्राला राहू ग्रासतो अशा पद्धतीने म्हटलेलं आहे. ग्रहण लागतं ना, ग्रहण लागतं म्हणजे राहू त्याला पकडतो, गिळाला जातो. राहू हा ग्रह आहे, तो चंद्राला गिळाला जातो, सूर्याला केतू गिळाला जातो. हे ग्रह आहे. हे जे ग्रह, तर त्यांच्यापासून चंद्र जेव्हा मुक्त होतो तेव्हा तो पूर्णपणे प्रकाशित होतो. स्वच्छ प्रकाश त्याचा पसरतो. तसं अहंकार नावाच्या ग्रहाचं जे आपल्याला ग्रहण लागलेलं आहे, त्या ग्रहणामुळे आपला आत्मप्रकाश कमी झालेला आहे. आत्मप्रकाश कमी झाला म्हणजे त्याचं ज्ञान कमी झालंय, त्याच्यावरती झाकण आलेलं आहे. त्यामुळे माझं स्वरूप मला कळत नाहीये. आणखीन हे स्वरूप त्या अहंकार रूपी ग्रहाने ते गिळल्यामुळे म्हणूया, त्याला झाकल्यामुळे आपल्याला कळत नाहीये. पण जेव्हा तो दूर होतो तेव्हा ते स्वरूप जे असतं ते आहेच तिथे. त्याला प्राप्त होतो म्हटलंय. प्राप्त व्हायचं काही वेगळं उपपद्यते म्हटलंय ना. मिळतं, मिळायचा काय संबंध आहे, ते आहेच तिथे. फक्त हरवलेलं आहे तर ते आपल्याला सापडतं. हरवले ते गवसले का, गवसले ते हरवले का, वगैरे वगैरे गाणं वेगळ्या पद्धतीचं आहे, पण आपण इथे लावून घेऊ शकतो. गवसल्यासारखं वाटतं, हरवलेलं असतं. पुन्हा प्रयत्न करायचा, प्रयत्न सोडायचा नाही. आणि असं जेव्हा होतं तेव्हा चंद्र जसा त्या ढगातनं किंवा त्या राहूच्या ग्रहणातनं बाहेर येतो, त्यावेळेस जसा स्वच्छ त्याचा प्रकाश पडतो, तसं ह्या अहंकार रूपी ग्रहाच्या तावडीतनं सुटल्यावर स्वरूप, स्वस्वरूप स्वच्छ त्याचा प्रकाश पडतो. म्हणजे आनंद रूपता येते, सच्चित आनंद रूपता येते जेव्हा अहंकार नावाच्या ग्रहापासून आपण सुटतो. ते कसं आहे, पूर्णपणे सदानंद आहे, पूर्ण आहे. तिथे कसलीही अपूर्णता नाही. कशाच्या मागे जाणं थांबतं, कारण अपूर्णताच नाहीये. अमुक मिळालं की बरं वाटेल, अरे बरं कायमच वाटलेलं आहे, तिथे कायम आनंद रूपताच आहे. त्यामुळे अमुक मिळाल्यानंतर मला आनंद होईल हा भावच जातो. ते स्वरूप आपल्या सगळ्या तेजासह, प्रकाशासह प्रकाशित होतं असं म्हणूया आपण म्हणताना. पण स्वरूपाचं ज्ञान होतं हा त्याचा. स्वरूप प्रकट होतं. विवृणुते तनुम स्वाम म्हणून कठोपनिषदात कवीच्या सारखं म्हटलेलं आहे की स्वतःला ते प्रकट करतं. म्हणजे ते आहे जे मूळचं, त्याच्यावरचं हे आवरण सगळे नाहीशी होतात
आणि आनंद प्रकट होतो, म्हणजे मी आनंद रूप होऊन जाते. स्वरूप वेगळं असं इथनं मी पडदा बाजूला केलाय आणि मला मागचं दिसतंय असं नसतं. आहे तेच प्रकट, आहे तेच सापडतं. वेगळं तिथे काहीही करायला लागत नाही. फक्त हे मध्ये येणाऱ्या गोष्टी दूर करा. संपूर्ण परमार्थ जो आहे तो अविद्या नाशासाठी. परमार्थ म्हणजे त्याच्या साधना आहे, त्या अविद्या दूर करण्यासाठी. स्वरूप मिळवण्यासाठी नाहीये. स्वरूप आहेच, ते हरवल्यासारखं झालंय, झाकल्यासारखं झालंय, आणि ते दूर करण्यासाठी सगळ्या साधना सांगितलेल्या आहेत. आज आता आपण इथे थांबूया. अहंकाराच्या बद्दल आणखी मी पुढे जाणारच आहे, कारण अहंकार हा अत्यंत त्रासदायक आहे. तमोगुणात नाही, तो झाकतो ना. तो 302 पर्यंत झालेला आहे. आज येथे थांब, पुढल्या वेळेस. हरि ओम. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. तुम्हाला पुन्हा एकदा साष्टांग नमस्कार ज्योत्स्नाताई. खूप खूप धन्यवाद. शेवटचा दृष्टांत अतिशय छान होता ग्रहणाचा, मला खूप आवडला. आचार्य सगळ्या बाजूने सांगायचा प्रयत्न करत असतात. पॉझिटिव्ह, मला पॉझिटिव्ह वाटला तो दृष्टांत उलट जास्त. की ग्रहण गेल्यावर किती छान वाटेल असं. कोणाला प्रश्न असल्यास अनम्यूट करून विचारावं. थांबूया मग. नाही ज्योत्स्नाताई, एक हा, प्रश्न मनात येतोय, तुम्हाला विचारावा कसा, म्हणजे अजूनही शब्द नीट येत नाहीयेत ते. तुम्ही सुरुवातीला जे उदाहरण दिलं की माधुरी दीक्षित आणि गेंड्याचं नाम आणि रूप. तर ते उदाहरण कळलं, पण आपण जे त्याचा ह्याचा संबंध असा आहे का नाही कळलं नाही. की आपण नामस्मरण करतो किंवा पूजा वगैरे रूपाची करतो, तर मग हे जर कमी प्रतीचं आहे असं आहे का मग? तसं नाहीये. हे दोन विषयच वेगळे येतात. हा. आपण स्वतःच्या बद्दल जेव्हा नामरूपाचा अहंकार धरतो, मी माझं ह्याच्याबद्दल जेव्हा धरतो, तेव्हा हा. ते बात. या. आणि तेच नामरूप जेव्हा आपण भगवंताचे धरतो, तो. तर त्यावेळेस ती आपल्याला, म्हणजे तोही भ्रमच आहे, नामरूपात्मकच आहे, पण त्याला संवादी म्हणतात, आणि हा विसंवादी आहे. स्वतःबद्दल आणखीन असा जेव्हा असतो तेव्हा तो विसंवादी असतो, म्हणजे आपल्याला आपल्या ध्येयापासून दूर करणारा असतो. आणि भगवंताच्या नामरूपांच्या बद्दल जो आपण अभिमान बाळगतो, तो आपल्याला ध्येयाकडे नेणारा असतो. त्यामुळे संवादी असतो. ओके. या. काट्याने काटा काढतो ना आपण, त्यातला प्रकार झाला. सो संवादी आणि विसंवादी म्हणजे कशा तरी वापरला जातो त्याच्यावर अवलंबून आहे. या, कळलं. थँक्यू. सगळी साधनं जी आहेत ती शेवटी जगातलीच आहेत की नाही, पण ती आपल्याला तिथे नेणारी आहेत म्हणून संवादी आहेत, म्हणून ती स्वीकारायला लागतात. या, बरोबर. सुरुवातीला अहंकार देखील लागतो. मी परमार्थ करणार आहे हा अहंकार सुरुवातीला लागतो, कारण मग त्यामुळे चुकीच्या पद्धतीने वागणं टळतं. हा, बरोबर आहे. तर म्हणून वापरावा कसा त्याप्रमाणे आहे, त्याप्रमाणे वळतो तो. या, सगळी दुधारी शस्त्र असतात ती. बरोबर आहे. या, त्यामुळे ते कळणं महत्वाचं आहे, आपण कशा तऱ्हेने करतो. थँक्यू. तुम्ही सुरुवातीला ज्योत्स्नाताई म्हणालात म्हणजे आत्ताच की
अहंकार हा सुरुवातीला असावा लागतो, पण मग तो सामान्य अहंकार असावा लागतो का? सामान्य तर कायम असतोच, तो जाणार असतोच. नाहीये. हा. कारण मी आहे हे सत्चाच आविष्कार आहे ना, तो राहणार आहे, हो कायम हो राहणार आहे. हो. पण मला आत्मविश्वास असल्याशिवाय तेवढा हा. आत्मविश्वास हा पण एक प्रकारचा अहंकारच आहे ना, मला हो. जमणार, हम्म. त्याच्याशिवाय आपण पुढे जाणार नाही. हा, म्हणजे असा अहंकार असलेला असावा असं. हा. असावा. पण हा. मलाच जमणार आहे असं जर का आलं तर तो हा. चुकीचा अहंकार होतो. बरोबर. कळलं कळलं कळलं. धन्यवाद. म्हणजे परत संवादी विसंवादी असंच म्हणू शकतो आपण का? हा. अगदी बरोबर. हा. प्रत्येक बाबतीत आपल्याला संवादी विसंवादी लावता येत. साधक बाधक दुसरे शब्द आहेत त्यालाच. हम्म. एक बारीक म्हणजे हेअर स्प्लिटिंग क्वेश्चन असा आहे की तुम्ही म्हणालात की आता शेवटपर्यंत अहंकार राहतोच, पण तो मग द्वैत रूपाने राहतो की अद्वैत रूपाने राहतो असं म्हणायचं? बाधित द्वैत रूपाने राहतो. बाधित द्वैत रूपाने. अच्छा. मी कोण आहे हे कळलेलं असतं आणि हम्म. जग काही जाणार नाहीये. मी जरी ब्रह्म आहे हे माहिती असलं, अनुभव असला, तरी जग हे राहणार आहे, देह हा राहणार आहे जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत. मग त्याच्यावरचा जो अहंकार असतो तो देखील बाधित असतो, जग पण बाधित असतं. हम्म. म्हणजे ज्योतिताई असं होईल का? बोला बोला तुम्ही. नाही, मला असं विचारायचं होतं की रोजच्या जीवनात आपल्या डे टू डे लाईफ मध्ये ह्याची जाण ठेवण्यासाठी काय आपण क्लृप्त्या वापरू शकतो? स्वतःबद्दलचे जे विचार असतात ना, म्हणजे मी अमुक मी तमुक आपल्या वैशिष्ट्याचे विचार, ते कमी करायला लागतात. आणखीन मी माझं ही जी मुख्य तिथे सगळं बिघडतं. माझं माझं म्हणून जे आपण करतो की हे माझं घर आहे, हे लोकांनी याला चांगलं म्हटलं पाहिजे, लोकांचा तिथे विचार आला की गेलं. मला स्वच्छता आवडते कारण मी निर्मल ब्रह्म आहे हा जर का विचार असला आणि आपण स्वच्छता ठेवत असलो, संवादी झालं. पण लोक काय म्हणतील म्हणून मी जर का स्वच्छता ठेवायला लागले तर ते विसंवादी झालं. म्हणजे रोजच्या जीवनात ह्या पद्धतीने आपल्याला सगळ्या गोष्टी होतात. माझं कर्तव्य म्हणून मी करतेय, सगळी परमेश्वराची रूप आहेत म्हणून मी त्यांचं सगळं करतेय, संवादी झालं. आणि माझ्यासारखं करणारं कोणी नाही, विसंवादी झालं. ही माझी आहेत म्हणून मी करते, विसंवादी झालं. याच्यावर असं होईल का? मी माझे ऐसे आठवण विसरले जयाचे अंतःकरण, तो संन्यासी जाणं हे यासाठीच म्हणत असतील. यासाठीच आहे. म्हणून म्हणजे त्याचाच तो पैलू आहे. सारखं माझं 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 जेव्हा आपण धरून बसतो ना, तर तेव्हा म्हणजे प्रत्येक गोष्ट करायची तीच, पण त्याच्या मागची भावना बदलायची. आणखीन कोणीतरी काहीतरी म्हणत होतं. नाही, मी म्हणत होते म्हणजे बोलताना मीच सुद्धा मी बोलत माझं होते. मला हे शब्द बोलताना वापर. तसंच बोलायचं. हा, पण त्यावेळेला सावधानता हवी. फक्त आतमध्ये आपल्याला पाहिजे की हे माझं आहे म्हणायला अजिबात हरकत नाही, पण आत पाहिजे की हे नाशिवंत आहे.
हे माझं म्हणजे कोणाचं आहे, देहाचं आहे. ठीक आहे, माझा संबंध नाही त्याच्याशी. देहाशी निगडीत असतात ना या गोष्टी. फुलं गोत्र वगैरे जे काय आहे किंवा घरदार, ते माझं म्हणजे कोणाचं आहे हो शेवटी. कोणी बांधलाय, कोणी केलाय. या पंचभूतात्मक स्थूल सूक्ष्म देहाच्या साह्याने झालेला आहे ना. माझा काय संबंध आहे कोणाशी. सन्निधची असावा विचार हे जे म्हटलेलं आहे, तर या पद्धतीने आपल्याला पावली विचार ठेवायला लागतो जागा. विशेषतः जेव्हा अहंकाराचं आपल्या मनात डोकावतं ना, तेव्हा जर का आपण सावध असलो तर त्याला काटशह देता येतो आपल्याला. हो, थँक्यू ताई. ठीक आहे. मग अजून काही प्रश्न नसतील तर मी शेवटचा श्लोक घेतो. तुम्हाला पुन्हा एकदा नमस्कार. व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला. वारी सर्व अरिष्ट नेऊनिलया, संमोह जो वाढला. अज्ञानांधजनासी मुक्त करुनी, शांती पदी बैसवी. विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम. जय श्री